मग हे मार्केट काय आपल्यासाठी 23 तास चालू आहे, 24 तास चालू आहे. मग आपण कंटिन्युअली रोज 23 तास 24 तास बसून सिस्टीम समोर राहणार आहे का? तर शक्य नाहीये. माझ्यातले पर्टिक्युलर असे काही झोन आहेत, काही सेशन्स आहेत, त्यात आपण ट्रेड करू शकतो. जसा हा सिडनी टोकियोचा ओव्हरलॅप सेशन्स आहे, हा 5:30 ला चालू होतो. मग आपण 5:30 ला काय घेतो तर एशिया सेशन चालू होतो. आपण एशिया सेशन्स, लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशन्स. ओके, त्याचा इंडिकेटर पण दाखवतोय. तुम्हाला काय टायमिंग पण लक्षात ठेवायला लागणार. सगळ्या गोष्टी आपण सोप्या करून तुम्हाला देणार आहे. जास्त तुम्हाला टायमिंग पण लक्षात ठेवायला नाही लागणार. ओके, डिलीट करतो सगळं. कसं काम करायचं, काय करायचं आपण गोष्टी सांगतो. ज्यावेळेस इंडिकेटर मध्ये आले, इंडिकेटर मध्ये आल्यानंतर तुम्हाला FX मार्केट सेशन नावाचा इंडिकेटर दिसेल. त्याच्यासमोर बॉयटोकी 11K त्याला लाईक झालेले आहेत. त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केलं की एकदाच क्लिक करा. क्लिक केलं की इंडिकेटर लागेल. जसं ते याच्यात दिसतंय तुम्हाला की एशियन, लंडन, न्यूयॉर्क, लंडन क्लोज हे सेशन्स लागले. हे सेशन्स काय आहेत तर जिथं जिथं ओव्हरलॅप झालेलं आहे किंवा ह्या सेशन्स मध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळते, ते सेशन्स आहेत. ओके, मग आता आपण काय बघणार आहे तर एशियन सेशन्स मध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे. जी लोक सकाळी लवकर उठत असतील, 5:30-6 जी लोक उठत असतील, त्यांना हा एशियन सेशन्स प्ले करता येतो. एशियन सेशन्स ची जी आता आपण स्ट्रॅटेजी बघणार आहे ह्याची ॲक्युरेसी लगभग 75% ॲक्युरेसी आहे. पण रोज तुम्हाला ह्याच्या समोर बसून ट्रेड करणं गरजेचं आहे. जो लवकर उडत असेल त्याच्यासाठी हा सेटअप आहे आणि बेस्ट सेटअप काम करतो. जो वर्किंग आहे, ज्याला वेळ भेटत नाहीये, त्याने ह्या एकच सेटअपवर काम केलं ना तरी तो याच्यातनं प्रॉफिट काढू शकतो. हा सुरुवातीला जमणार नाही, पण नक्कीच जमेल त्याला या सेटअपला वर्क कसं करायचं समजल्यानंतर. काय विचारायचंय कोणाला? ओके, हे तुम्हाला लावल्या सेम हे सेटिंग नसणार आहे, सेटिंग चेंज असेल. ते पण दाखवतो की कशा पद्धतीने लावायचं. फक्त एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही हा इंडिकेटर लावाल इथं टाइम झोन मध्ये GMT-4 असेल, तिथं GMT-5 करायचंय. हे 5 का करायचंय? ज्या वेळेस 1 तासाचा टायमिंग चेंज होतो, डे लाईट सेव्हिंग म्हणतो त्याला. पण हे का होतं, जसं आपण न्यूयॉर्क आणि लंडन ह्या मोस्टली टोकियो सेशन जो बघतो ना, सॉरी सिडनी सेशन्स हा डे लाईट सेशन्स करत नाही. डे लाईट म्हणजे काय तर त्यांची घड्याळ 1 तास पुढे ओपन होतात. त्यांना जास्त डे लाईट, सूर्यप्रकाश त्यांना जास्त मिळावा त्यासाठी ते थोडंसं 1 तास उशिरा त्यांची घड्याळ करतात. ओके, टोकियो हा डे लाईट सेशन करतो, सिडनी करत नाही. बाकी सगळे डे लाईट सेशन मानतात. ओके, सिडनी प्रॉपर त्याच टायमिंगला ओपन होत आहे. ओके, जुनं जर कोणी हे बेबी बिप्सचं जर बघितलं असेल किंवा आपलं पहिलं रेकॉर्डेड लेक्चर आहे ते जर जाऊन बघितलं, त्यात सुद्धा हे टायमिंग आहे, बघू शकता. हे चेंजेस होते, थोडंसं हे पुढे होतं. 1-1 तास आता लेट ओपन झालंय मार्केट. काय केलंय त्यांनी, त्यांची जे घड्याळ असतात ते 1 तास पुढे नेलेली आहेत. का तर त्यांना जाता थंडी आहे की त्यांना 1 तास सूर्य उशिरा येतो, त्यांना चांगलं उन्हात काम करतात. ठीक आहे, त्यांची त्यांची काय कन्सेप्ट असेल, आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे. आपण करणार आहे कशावर तर एशिया सेशन्सवर काम करणार आहे. ओके, आपल्यासाठी एशिया सेशन्स कधी चालू होतं, सॉरी GMT-5चं आपल्याला एशिया सेशन्स कधी स्टार्ट होणार आहे तर आपल्याला 5:30 ला स्टार्ट होणार आहे. ओके, ज्यावेळेस तुम्ही सेटिंग कराल, हे सेटिंग मध्ये काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल इथं GMT- तुमचं 4 असेल, 5 असेल, जे काय असेल ते चेक करा. कोणाच्यात वेगवेगळं असेल तर आपल्याला इथं फक्त 5 करायचंय. बाकीचे सेटिंग सांगतो. जे पहिलं 11:30ला ओपन होत होतं ते लंडन सेशन्स आता 12:30ला ओपन होत आहे. मग आता बऱ्याचशाच लोकांना प्रश्न पडतो, फक्त आम्ही किल झोन मध्येच काम करायचं का? असं नाहीये. जिथं तुमचा सेटअप बनेल तिथं तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. म्हणजे आपण किल झोन मधले आता एशिया बघणार आहे, त्यानंतर
लंडन सेशन्स मध्ये कसा ट्रेड करायचा, न्यूयॉर्क सेशन्स मध्ये कसा करायचा आणि लंडन क्लोज मध्ये कसा करायचा. ह्याच्या मधल्या सेशन्स मध्ये जर ट्रेड सापडत असेल, इथं एंट्री बनत असेल तर ती घ्यायची नाही का? 100% घ्यायची. फक्त ह्या एरियात चांगल्या पद्धतीने व्हॉल्यूम जनरेट असतो, एक टार्गेट स्टॉप लॉस फास्टली होतो. एशियन्स मध्ये ट्रेड करण्यासाठी इंडिकेटर सिलेक्ट केल्यानंतर इथं तुमचं नाव वेगळं असेल, तिथं एशियन करा. टाइम इथं 20 आणि 00 करा, 20 आणि 00. त्यानंतर जे काही इथं नो आहे ते नो करा. लंडन सेकंड सेशन्स, लंडनवर क्लिक, दुसरं तुमचं नाव असेल लंडन करा. टाइम 2 पासून ते 5 पर्यंत करा. बाकी सगळे जे ते इथं नो करा. सेशन्स 3 न्यूयॉर्क 7 ते 10. स्क्रीनशॉट काढून घ्या, परत एकदा दाखवतो. त्यानंतर चौथा सेशन्स लंडन क्लोज 10 ते 12. ओके. त्याच्यानंतर थोडं खाली आल्यानंतर इथं बॉक्समध्ये तुम्हाला इथं बॉक्स असेल तिथं हॅमबर्गर सिलेक्ट करा. म्हणजे सेम ह्या पद्धतीने असेल, तिथून तुमची चॉईस आहे की तुम्हाला बॉक्स पाहिजे, हॅमबर्गर पाहिजे. बॉक्स म्हणले की या पूर्ण चौकोनाचा बॉक्स येतो. बॅकग्राऊंड म्हणले की तुमचं फक्त बॅकग्राऊंड चेंज होईल. आपल्याला हॅमबर्गर पाहिजे, फर आणि खाली फक्त लाईन पाहिजे, तर ह्या पद्धतीनं. ओके. खाली आल्यानंतर हे सगळं एक यातली टिक असेल, डाटा टेबलला टिक असेल तर त्याला अनटिक करा. इथं डाटा टेबल येतं तर त्याला अनटिक करा, जे काय असेल ते. बाकी सगळं सेम ॲज इट इज ठेवा. परत एकदा दाखवतो. एशिया सेशन्सला 20 ते 00. लंडन सेशन्स 2 ते 5. न्यूयॉर्क सेशन्स 7 ते 10 आणि लंडन क्लोज 10 ते 12. ओके. सेटिंग मध्ये काय विचारायचं असेल तर विचारा. स्क्रीनशॉट काढायचा राहिला असेल सांगा, परत एकदा घेतो. ट्रेड करताना आपल्याला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर यायचंय. सकाळी 5:30 आपल्याला एशियन सेशन्स मध्ये काम करायचंय. रात्रीचा 1 वाजल्यापासून जो 1चा टायमिंग असेल, एक पासून ते 5:30 पर्यंत. मी इथे 19 केले म्हणून 19 करू नका. का गेले तर 5:30 स्टार्ट व्हावं म्हणून केलेलं आहे. कारण की जो आपण सिडनी सेशन्स बघितला, सिडनी सेशन्स डेलाइट सेशन्स मानत नाही. आपल्यासाठी एशियन्स मार्केट हे 5:30लाच चालू होतं. आपला के झोन हा 5:30लाच चालू होतो. ओके. हे कधीपर्यंत चालतं तर मार्च पर्यंत चालणार आहे. मार्च ते ह्या आत्ताच्या नोव्हेंबर पर्यंत चालू होतं. ऑक्टोबर एंड पर्यंत चालू राहतं. ओके. मार्च नंतर पुन्हा एकदा मार्केट आहे त्या कंडिशनला येते, 1 तास परत आहे हा रिव्हर्स येतं, माग जागेवर स्टार्ट होतं. तर आपल्यासाठी 1 ते 5:30 हा झोन मार्क करायचा आहे. व्हर्टिकल लाईन मार्क करा. ह्या लाईन मध्ये आता तुम्हाला चेक काय करायचंय, जसं की हा एक झोन मार्क केलाय. ह्या झोन मध्ये मार्केट ज्या पद्धतीने मुवमेंट करेल, काही मुवमेंट केली असेल, ह्या लाईन मध्ये तुम्हाला शोधायचे ऑर्डर ब्लॉक. जसंही मार्केट ह्या झोन पासून बाहेर पडतंय, ह्या झोन पासून बाहेर पडते, इथं पडतंय, इथं मार्केट आता उभं आहे, तर तुमच्यासाठी 2 झोन बनणार आहेत. एक हा झोन असणार आहे आणि एक हा झोन असणार आहे. ज्या झोनला मार्केट पहिल्यांदा टॅप करेल, सपोज मार्केट इथं उभं आहे आणि ते जर डाऊन साईडला येत आहे,
मार्केट जर डाऊन साईडला येते, हा तुमचा ऑर्डर ब्लॉक असेल. तुम्हाला इथं एक ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर ह्या झोनला टच होऊन एक ग्रीन कॅन्डल झाल्यानंतर ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगला बायची एंट्री घ्यायची, स्टॉप लॉस इथं, आणि 1S3चं टार्गेट ठेवायचं आहे. 1S3 काय हे माहिती आहे. स्टॉप लॉस जेवढा असेल, जसं आपण टूल लावतो, स्टॉप लॉस आपला जर $5 बनत असेल तर टार्गेट आपण $15 ठेवणार आहे. इथं रेशो दिसतो 1S3चा रेशो. ओके, $5.5 स्टॉप लॉस आहे, तर आपल्याला 1S3चा रिस्क रिवॉर्ड लावायचा. ओके, ट्रेलिंगचं जे काय सांगितले ते तुम्ही ते फॉलो करालाच. सेम मार्केट जर डाऊन साईडला न जाता मार्केट डायरेक्ट वर जाते, इथंच मार्केट आहे, इथून जर ह्या झोनला जाते तर तुमच्यासाठी हा वरचा ऑर्डर ब्लॉक आहे. तुम्हाला सेलिंगचा व्ह्यू घ्यायचा आहे. इथं सेम तुम्हाला एक रिजेक्शन कॅन्डल, रेड कॅन्डल झाल्यानंतर रेड कॅन्डलच्या क्लोजिंगला तुम्हाला एंट्री घ्यायची आहे. आवाज माझा क्लिअर येतोय? हो सर, येत आहे. रेड कॅन्डलच्या क्लोजिंगला एंट्री, झोनच्या तुमचा वर. झोन म्हणजे काय तर ऑर्डर ब्लॉक सांगतोय, लक्षात घ्या. आणि 1S3च्या हिशोबाने तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे. ओके, एकदम सिंपल सेटअप आहे, चार्टवर पण दाखवणार आहे, जास्त यात दिमागच लावायचा नाही. आता इथं काय झालंय, ह्या एरियात बऱ्याचशाच वेळा तुम्हाला ट्रेड प्ले करता येणार नाहीत. हा एक्झॅक्टली डॉट टू डॉट तुमची इथनंच मुवमेंट स्टार्ट झाली पाहिजे असं नाही. बऱ्याच वेळा मार्केट इथं येईल, इथनं मुवमेंट बनवली असेल, इथे एक ऑर्डर ब्लॉक बनवेल आणि त्याच्या अगोदरच हा टॅप करेल. एक 5 मिनिटं तुमचा अगोदर, 10 मिनिटं अगोदर जर टॅप करत असेल, चालू शकतो. असं नको की 4 वाजताच टॅप करतो आणि तुम्ही 4 वाजता एंट्री घ्याल, किंवा तेही सोडून द्या, डॉट इथून पुढे चालू झाल्यानंतरच एंट्री शोधली तरी चालेल. तुम्हाला ऑर्डर ब्लॉक ओळखता येणं गरजेचं आहे, जो तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे. एखादा इथं जर आपण बघतोय, हा तुमचा झोन आहे, कधी झोन दिसेल, इथून फॉल जायला सुरुवात झाली आहे, त्यानंतरच तुम्हाला तो झोन सापडणार आहे. तोपर्यंत हा आपल्यासाठी उभी आहे का? तर नाहीये. ह्या दिवसात आपली एंट्रीच नाही. हे मार्क केल्यानंतर तुम्हाला 2 झोन मार्क करायचे. इथं ह्या लेग मध्ये तुमचा ऑर्डर ब्लॉक कुठे दिसतोय? हा ऑर्डर ब्लॉक बनेल, हा 1 2 3 कुठला बनेल? 1 2 3 कुठला मार्क करू? 3 नंबर्स. जर आपल्याला प्रॉपर ऑर्डर ब्लॉक घ्यायचा आहे तर आपल्याला जिथून मुवमेंट स्टार्ट झाली, हा 1 नंबरचाच ऑर्डर ब्लॉक आपल्यासाठी ऑर्डर ब्लॉक आहे. ह्या दिवशी तुमची एंट्री बनते का? तर नाही बनत. एकदम क्लीन सेटअप देतो तुम्हाला, एकदम क्लीन. ज्या दिवशी एंट्री बनत नाही ना, सोडून द्या. 20 ते 21 दिवस मार्केट चालू राहतं. 21 दिवसात तुम्ही 12 दिवस जरी ट्रेड केलेत, बाकीचे दिवस ट्रेडच नाही बनला, सेटअपच नाही बनला तरी चालेल. त्या 12 दिवसातले 8 दिवस तुमचे प्रॉफिटेबल राहतील. एक 4 दिवस स्टॉप लॉस जाऊ शकतो. ज्या दिवशी एंट्री बनत नाही ना, त्या दिवशी ट्रेड सोडून द्या. गरज नाहीये की जबरदस्ती ट्रेड घुसवायची. म्हणजे माझा जर फेवरेट सेटअप विचाराल किल झोन मधला, तर एशियन सेशनचा ट्रेड हा माझा फेवरेट सेटअप आहे. फक्त मी लवकर उठत नाही, त्यामुळे मला ट्रेड ह्याच्यावर करता येत नाही. पण जर 6 6:30 नंतर जर मला ट्रेड सापडला तर मी याच्यात ट्रेड करतो. जोपर्यंत जर मार्केट सपोज ह्या 2 झोनच्या मध्ये आहे, त्यांनी इथे एक बनवला असेल, इथे एक बनवला असेल आणि ह्या झोनच्या मध्ये आहे, 6 6:30च्या आसपास जर मी उठलेलं असेल, 7 7:30 जे काय असेल ते, इथं जर मला सापडलाय तर तो मी ट्रेड घेतो. बऱ्याच वेळा बघत असाल 7:30 8 वाजता जर मी कधी स्क्रीनशॉट टाकत असेल तर एशियन सेशन चेक करत जा, त्या सेशन्सवर माझा ट्रेड तुम्हाला दिसेल. इथं ट्रेड बनतोय का? इथं ट्रेड बनेल का नाही बनणार?
विचारले मी, ह्याच्यात आपल्याला पकडता येईल का? नाही सर. नाहीच आहे ना, कारण की ह्याच्यात आपल्याला बनतच नाही कुठला एरिया किंवा जरी इथं आपण मार्किंग केलाय हा पॉईंट जिथून बाबा शार्प मुवमेंट झाली आहे, ओके, तर मार्केट तिथं आलंच नाही, मार्केट तिथून वरच आहे. हा एक एरिया आहे आणि सेलिंगचा जर असेल तर हा एक एरिया आपल्यासाठी बनेल. ठीक आहे, अगोदर आहे सोडून द्या, तुम्हाला ह्या प्रॉपर या 2 टायमिंग मध्येच पकडायचा आहे, सोडून द्या. एंट्री बनते नाही बनत, हा तुम्हाला हा ऑर्डर लॉक पकडायला येईल, पण ठीक आहे, दाखवण्यासाठी मी काय दाखवेन तुम्हाला की हा ऑर्डर लॉक, पण हा छोटा ऑर्डर लॉक आहे, त्या एंड टायमिंगला तुम्हाला समजलं पाहिजे की हा ह्याच ऑर्डर लॉकने एंट्री, ह्या ऑर्डर लॉकवर एंट्री बनू शकत होती, हा इनसाइडर छोटा हिडन ऑर्डर लॉक आहे, एंट्री बनू शकत होती, पण तुम्हाला प्रॉपर क्लीन सेटअप देतो, इथंच घ्या. तुम्हाला 20 दिवसातले फक्त 10 ते 12 दिवस जरी सेट सापडले, बेस्ट रेट सापडणार आणि चांगले रिटर्न चांगले बांधतात. म्हणजे त्याचा रिस्क रिवॉर्ड जर बघाल 1:3च्या हिशोबानं $6, $7, $8 जरी स्टॉप लॉस बनत असेल, हा मी घेतलेला, माझा स्टॉप लॉस गेलेला, हा ट्रेड मी इथे घेतलेला, स्टॉप लॉस गेलेला. ह्या झोनमध्ये मार्केट ह्या ऑर्डर लॉकमध्ये इथं आलं होतं आणि ह्या कन्सोलिडेटमध्ये इथं कुठेतरी ट्रेड घेतलेला आणि ह्या झोनच्या खाली स्टॉप लॉस टाकलेला, हा माझा स्टॉप लॉस गेलेला, 1:3च्या हिशोबाने टार्गेट लावलेला, दिला नव्हता पण मी घेतलेला. हा सेटअप प्रॉपर स्टॉप लॉस अप्लाय केला. इथं तुमची एंट्री बनते, तुमचा हा ऑर्डर लॉक आहे, जसं मार्केट स्टार्ट होईल, जो काही कुठल्या झोनवर जाईल ह्या झोनवर आली ग्रीन कॅन्डल बनते, तुमचा एंट्री, तुमचा स्टॉप लॉस या झोनच्या खाली, स्टॉप लॉस तुमचा $6.5 आहे, तर रिस्क रिवॉर्ड बोनस 3च्या हिशोबाने तुम्हाला घ्यायचा आहे, म्हणजे $21 टार्गेट तुमचं. जेवढे काय बॅक टेस्ट मागचे करता येईल ते तुम्हाला दाखवतो. इथं तुमचा कुठला कुठला हा एक ऑर्डर लॉक आहे, हा एक ऑर्डर लॉक आहे, आणि जिथून मुवमेंट स्टार्ट झाली हा एक ऑर्डर लॉक आहे. दोन एंट्री तुम्हाला इथं सापडल्या, एक तर पहिली एंट्री इथंच झाली आहे, तुम्हाला एक रिजेक्शन कॅन्डल किंवा रेड कॅन्डल बघायची, ही रिजेक्शन कॅन्डल याच्या क्लोजिंगला किंवा रेड कॅन्डलच्या क्लोजिंगला तुमची एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट 1:3च्या हिशोबाने तुम्हाला ठेवायचं. ठीक आहे, टार्गेट जवळपास किती $38 टार्गेट होतं,
ते पूर्ण नाही झालं पण तुमचा ट्रेलिंग स्टॉप लॉस इथे हिट झालाय. ओके, जे तुम्हाला मागे सांगितलं याच्या अगोदर ट्रेल कशा पद्धतीने करायचं, ट्रेलिंग स्टॉप लॉस तुमचा हिट येतं. हा डे पण तुमचं प्रॉफिटेबल. लॉस डे असण्यापेक्षा त्या दिवशी ट्रेड नसेल ते कधी चांगलं राहतं. आणि हे कधी कळतं लॉस झाल्यानंतर समजते काय अजून नसता केला तर बरं झालं असतं. ओके, ह्या एरियात कुठे ट्रेड बनलाय का, तर कुठेच नाही बनला. हा सेलिंगचा ट्रेड तुम्ही इथे घेऊ शकता. स्टॉप लॉस आहे, पूर्ण रिजेक्शन कॅन्डल, आणि हा स्टॉप लॉस 1S3च्या हिशोबाने. एक मिनिट होल्ड करा. तुमचा ऑर्डर ब्लॉक, एक रिजेक्शन मार्केट जसे ह्या झोन मध्ये आले, हा तुमचा ऑर्डर ब्लॉक मार्केट ह्या झोन मध्ये आलं, या झोनला टॅप करून एक रिजेक्शन कॅन्डल, तुमचा स्टॉप लॉस ह्या झोनच्या वर, आणि तुमचं टार्गेट 1S3च्या हिशोबानं जे काय बनते ते $30-35. $11चा स्टॉप लॉस होता, $30-35 तुमचं खाली टार्गेट आहे. हा ऑर्डर ब्लॉक आहे. ह्या ऑर्डर ब्लॉक मध्ये जशी तुम्हाला एक रिजेक्शन कॅन्डल दिसेल किंवा ग्रीन कॅन्डल दिसेल तशी तुमची एंट्री, स्टॉप लॉस या झोनच्या खाली, टार्गेट 1S3च्या हिशोबाने. टार्गेट $15 स्टॉप लॉस, $46 टार्गेट आहे. प्रिव्हियस दिसणार नाही तर वाढवावं लागेल. तर कुठे आता ह्या लेग मध्ये कुठे कुठे सेटअप सापडू शकतो, तुम्हाला ऑर्डर फ्लो पण सांगितलाय. हा तुमचा एक ऑर्डर ब्लॉक आहे, आणि हा तुमचा एक ऑर्डर फ्लो आहे. पण ठीक आहे, तुम्हाला ऑर्डर फ्लो नसेल लक्षात येत किंवा नसेल समज, ही एंट्री इथनं बनवू शकते. हा तुमचा जो ऑर्डर फ्लो आहे, आपण ज्यावेळेस बघितलं तर ऑर्डर फ्लो, ऑर्डर ब्लॉक, तर ही एंट्री तुमची बनवू शकते. ठीक आहे, तुम्ही एंट्री जर नसेल घेतली तर हा पूर्ण कॅन्डल तुमची ऑर्डर ब्लॉक आहे. जस्ट इथं टॅप झाले, ही पूर्ण कॅन्डल तुमची ऑर्डर ब्लॉक आहे. ही कॅन्डल जस्ट इथं टॅप झाली, ठीक आहे, असं पकडून चालेल की तुम्ही सोडून दिली ही एंट्री. ओके, पकडणार असेल तर ही एंट्री प्रॉपर बनते. इथं स्टॉप लॉस तुमचं ह्या झोनवर पासून बनते. स्टॉप लॉस आणि 1S3च्या हिशोबाने टार्गेट. हा झोन तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे. तुम्हाला एंट्री कधी घ्यायची, ह्या रेड कॅन्डल मध्ये नाही घ्यायची. एक रिजेक्शन कॅन्डल किंवा एक ग्रीन कॅन्डल मध्ये, रिजेक्शन कॅन्डल म्हणजे खालून रिजेक्शन येते, ग्रीन कॅन्डल मधल्यानंतर तुमची एंट्री. ही जी एक रिजेक्शन कॅन्डल आहे, ही कॅन्डल झाल्यानंतर तुमची एंट्री, स्टॉप लॉस या झोनच्या खाली, आणि टार्गेट 1S3च्या हिशोबाने. हे ऑर्डर ब्लॉक, ऑर्डर फ्लो, झोन मार्क कसे करतोय फक्त लक्षात ठेवा.
एंट्री झाली का इथं कुठं तर नाहीये, इथं पण नाही आणि इथं पण नाही. एवढी उदाहरणं बास आहेत का अजून दाखवू? समजलं असेल तर बास करूयात. तुमचा हा स्टॉप लॉस आहे. बायचा सेटअपच्या वेळेस इथं खाली एक रिजेक्शन कॅन्डल बनवेल. तुमचा बायचा सेटअप होण्यास 3च्या हिशोबाने तुमचं टार्गेट हा तुमचा स्टॉप लॉस आहे. जे मार्किंग करून दाखवतो हे लक्षात येते ना. सर कन्फर्मेशन कॅन्डल घेणं गरजेचं आहे ना, टॅप झाल्यानंतर नाही घ्यायचं. कन्फर्मेशन कॅन्डल घेणं गरजेचं आहे. एक ग्रीन कॅन्डल एक रेड कॅन्डल होणं गरजेचं आहे. कारण की ह्या सेटअपला आपण कुठलाही बायस बघत नाही, त्याचा ट्रेंड बघत नाही. आता मार्केट त्याचा चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय, बॉस झालाय, हे कुठली गोष्ट बघत नाही, फक्त ह्या सेटअपसाठी. पण पॉवरफुल सेटअप आहे. जर तुम्ही सकाळी उठत असाल 5:30ला 100% याच्यावर ट्रेड घ्या, बेस्ट काम करतो. ठीक आहे, तुमचा सेटअप नसेल बनत, तुमचं झोन मार्क करा. झोन मार्क केल्यानंतर अलर्ट लावा. ज्यावेळेस वाजेल त्यावेळेस त्या एरियात आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा या एरियामध्ये आले, आपल्याला काहीतरी प्लॅन ऑफ ऍक्शन करायची. फक्त ज्या साईडला फर्स्ट टॅप होईल त्या साईड नंतरच आपल्याला एंट्री शोधायची. म्हणजे इथनं जर आत चिरले तर जर ऑर्डर ब्लॉक किंवा झोन आपल्या डाऊन साईडला असेल, डाऊन सेल साईडला असेल, सेलचा प्लॅन करायचा. आणि एका जागेवर कन्सन्ट्रेट करत असेल काहीच करू नका. जसं इथे एकाच जागेवर काहीच करू नका, वेट करा. ह्या झोन मध्ये जर एखादा फॉल होत असेल, जसं की हा झोन ओपन झालाय आणि फॉल झालाय, ह्या एरियात कुठलाही ऑर्डर लॉक किंवा काय मार्क करायचं नाही. ह्याच्या अगोदर जे काही गोष्ट झाली असेल तर आणि तरच ती मार्किंग करायची. हा तुमचा ऑर्डर लॉक, तुमचा ट्रेड ह्या दिवशी ट्रेड नाही कसा होतो, जसं की इथं ऑर्डर लॉक आपल्याला काय पाहिजे होतं, हा सॉरी इथं, हा तुम्हाला घ्यायचा असेल ही रेड कॅन्डलवर कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतो. जिथं जिथं कन्फ्युजन क्रिएट होईल किंवा ऍट द मोमेंट तुम्हाला ही रेड कॅन्डल सुद्धा इन्फ्लुएन्स करू शकते की हा इथून मी जाते, हो तर हा ट्रेड इथं आहे, स्टॉप लॉस त्याचा इथे. अजून एक गोष्ट बेस्ट ह्या ट्रेडला सेटअपला सापडले, ज्यावेळेस स्टॉप लॉस $20, $15 किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल ना, तर तो ट्रेड अवॉइड करायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार अवॉइड करायचा आहे. मी सांगतो एखाद्याला $80 स्टॉप लॉस सुद्धा सहन होत असेल, 100% घ्या. पण $20 स्टॉप लॉस हा एकदम हाय लेवलचा स्टॉप लॉस झाला. एवढा स्टॉप लॉस आपण कधीच देत नाही सिंगल एका ट्रेडला. मग बरीच लोक विचारतील किती स्टॉप लॉस असावा, जेवढा बनतोय तेवढा असावा. पण $20 सिंगल स्टॉप लॉस आजपर्यंत मी तर कधीच नाही दिला. मॅक्स टू मॅक्स $12-13 पर्यंत स्टॉप लॉस जातो, पण त्याच्या अगेन्स्ट रिवॉर्ड पण तसाच असेल तरच. कन्फर्मेशन स्ट्रॉंग असेल, झोनवर तितका स्ट्रॉंग विश्वास असेल तर, आणि तर त्या लेवलचा स्टॉप लॉस असेल तर तो घेतो, ती पण लॉट साईज कमी करून. आता तुम्ही जर 0.01 घेणार आहे, त्यातही काही कमी होणार आहे का, तर नाही कमी होऊ शकत. 0.01 ला काय कमी होणार आहे. ज्यावेळेस $20 स्टॉप लॉस असेल, ट्रेड घेताना याच्या अगोदरच्याच लेक्चरला सांगितलं होतं, ट्रेड घेण्याच्या अगोदरच ठरवायचंय की हे $20 मी गमवू शकतो का, घालवू शकतो का.
जर हे $20 तुम्ही घालवण्यासाठी रेडी असाल तरच तो ट्रेड उचलायचा आहे. आणि ट्रेड उचलल्या तुम्हाला स्टॉप लॉस टाकायचा आहे, टीपी टाकायचा आहे, बस. तर हा ट्रेड मी जरी बघितला असता तर मी नसता घेतला, मी अवॉइडच केला असता, कारण की एवढा मोठा स्टॉप लॉस मी तरी देत नाही. $12-13 पर्यंत तेही लय मोठा झाला, पण जर तसा रिवॉर्ड अगेन्स्ट असेल तर आपण तो घेतो. तुमचा पूर्ण ऑर्डर लॉक ही कॅन्डल हा थोडासा मोठा केलाय, हाच ऍक्च्युअली झोन आहे. त्याच्या अगेन्स्ट तुमचं जे काय 1S3चं टार्गेट असेल मार्केटला हा एक एरिया आहे, 2 ठिकाणी आहेत आणि जिथून मुवमेंट स्टार्ट झाली आहे. मार्केट कुठला एरिया पहिला टॅप करतंय, तर जसं इथं आलंय मार्केटनं हा एरिया टॅप केला. आपल्याला काय बघायचं आहे, जो एरिया पहिला टॅप करेल त्या साईडला आपल्याला ट्रेड प्लॅन बनवायचा. ह्या झोनमध्ये पहिली ग्रीन कॅन्डल कुठं झाली आहे, तर ही ग्रीन कॅन्डल झाली आहे, बघू शकतो. ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगला एंट्री, स्टॉप लॉस या झोनच्या खाली जिथं कुठं बनत असेल तोही रिस्क रिवॉर्ड मध्ये बसत असेल तर आणि तरच. उगाच चालेल ट्रेड बसेल ट्रेड ह्या हिशोबाने चालणार आहे का, तर नाही चालणार. 14-12-13 पर्यंत ठीक आहे, 14 जर देऊ शकत असू तर नाही, तर हा पण ट्रेड अवॉइड. ओके, पण हा ट्रेड चाललाय, आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस टाकतो. किती झाल्यानंतर ट्रेल केला पाहिजे, तर 1S1 1S2च्या हिशोबाने जर आपण बघतो तर ट्रेल करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण 1S3 घेणार आहे तर ऑलमोस्ट आपण 50% क्रॉस केलेलं आहे. $21 हा लय मोठा स्टॉप लॉस झाला. आपण ट्रेड घेणार आहे का नाही घेणार, ठीक आहे, त्याच्या अगेन्स्ट मुवमेंट झाली आहे चांगली, पण $21 हा लय मोठा स्टॉप लॉस झाला. ह्याच्या अगोदर जर ट्रेड घेतलेत झालेत तर ठीक आहे, प्रॉफिट मध्ये असेल रिस्क, पण ठीक आहे, हा ट्रेड आपण घेणार नाही. एवढी मोठी रिस्क घेऊ शकतो का, तर नाही घेऊ शकत आपण एकाच ट्रेड मध्ये $20 घालवण्याची. ऑर्डर लॉकची थोडीशी प्रॅक्टिस करा, मार्किंग करा, गोष्टी लक्षात येतील कशा पद्धतीने करायचे ते. 1S3च्या हिशोबाने जे काय तुमचं टार्गेट बनत असेल. हे किती पॉईंट चालले, $27 मुवमेंट झाली, चांगली मुवमेंट झाली. ह्याच्यात काय डाऊट असतील तर विचारा. आता जो सेटअप सांगितला, ठीक आहे, आता बास झाले, बरेच दिवसाचं आपण बघितलं, जवळपास 16 तारखेपर्यंत आलो. आता जो सेटअप सांगितला ह्याच्यात जर काय डाऊट असेल तर विचारा. जसं आता बघत असाल की जो कुठलाही सेशन स्टार्ट होतो, आता लंडन सेशन हा क्लोज टायमिंग आहे, हा लंडनचा सेशन स्टार्ट झाला, हा किल झोन स्टार्ट होता, जसा हा लंडन सेशनचा क्लोज टायमिंग आहे, तर मुवमेंट आपल्याला एक शार्प बघायला मिळतात. चेक करा जो आपण किल झोन मार्क केला आणि त्यात मुवमेंटम मध्ये मार्केट राहतं. ह्याच्या व्यतिरिक्त मध्ये आधी जर कुठे इथं एंट्री बनत असेल तर हो ती घ्यायची, असं नाही की फक्त या 3 झोन मध्ये एंट्री करायच्यात. जसं आपण सगळ्या गोष्टी होत आहेत, ह्या सगळ्या आपण लाईव्ह ट्रेड बसून ह्या पद्धतीनं करणार आहे.
मस्त मुवमेंट आहे. एक्स्ट्रीम लेवलची जी लिक्विडिटी आपण बघत होतो आतापर्यंत, ती लिक्विडिटी ही मार्केटने हंट केली आहे. ही काल केली होती. सुरुवातीला ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर मॅपिंग करत होतो ना, त्यावेळेस जर तुम्ही व्हिडिओ असेल अजून आपण अपलोड केलेली, चेक करा. त्यावेळेस ह्या लिक्विडिटी आपण बोलत होतो की ह्या लिक्विडिटी पेंडिंग आहेत. ह्याच्यावर रॉकेट लिक्विडिटी होती. तुम्हाला रॉकेट लिक्विडिटी कन्सेप्ट शिकवायचा. ठीक आहे, आज जे काय झाले ह्याच्या जर काय डाऊट असतील तर विचारा. उद्या आपण बायस हा टॉपिक घेणार आहे. त्यानंतर हे लंडन सेशन स्किल झोन मधला न्यूयॉर्क सेशन्स हे पण कसे प्ले करायचे उद्याच बघूयात. आता फक्त जे हा एक स्ट्रॅटेजी सांगितली ना, ह्याच्यावर प्रॅक्टिस करा. जेवढे जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. अजूनही डेमो कोण करत असेल तर प्रॅक्टिस करा. आपण या पुढच्या 3 ते 4 दिवसात प्रत्येकाचे रिअल अकाउंट $100 तयार ठेवा. अजूनही सांगतोय, $100 रिअल अकाउंट टाकून आपण स्टार्ट करणार आहे आणि ते टिकवायचे आहेत आपल्याला. ह्या हिशोबाने आपण करायचंय. ठीक आहे, ज्यांनी 200 भरले त्यांच्याकडून तुम्ही टाकून घेणार आहे पहिली गोष्ट. कारण की आपल्याला त्याला जे काय सगळ्यांचे जमा झालेत ते प्लस माझ्या बसले हे द्यायचे. आपल्याला बघायचंच आहे की कोण चांगल्या पद्धतीनं काम करते. ट्रेड करायचे म्हणून आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला ते कॅपिटल टिकवण्यावर भर द्यायचा आहे, ते वाढवण्यावर नंतर. सुरुवातीला आपल्याला ते टिकवायचंय. ठीक आहे, काय डाऊट असतील तर विचारा. नसतील तर आज आपण इथं थांबूयात.